नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे भज्याची कढी बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघून घेऊत आपण। चला, मी इथं ताक घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बेसन पीठ टाकून आता हे पीठ लावणार आहे। थोडा एक 10-15 मिनिटं लावून ठेवणार आहे। लगेच नाही करायचं, लावून ठेवायचं। त्यासाठी आपल्याला साहित्य बघा, इथं कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी, इथं जिरे घेतलेले आहेत आणि अद्रक घेतलेला आहे आणि इथं लसणाच्या पाकळ्या आणि ही कोथिंबीर आहे। आपल्याला हे वाटून घ्यायचे एकत्र, जिरे आणि लसण। हो का, मी बेसन टाकत आहे आणि पीठ लावून घेणार आहे। आपल्याला कढी करायची ना, 2 चमचे घेतलेले आहे, आणखी 2.5 चमचे। आता फिरून घ्यायचं, सगळ्या गाठी फोडायच्या आहेत आपल्याला आणि एक 10 मिनिटं ठेवायचं, 10-15 मिनिटं पीठ भिजत। हे का, लसूण टाकत आहे आणि अद्रक आता हे वाटून घेते, मी वाटण तयार करते। हे का, लसूण टाकलेला आहे। आता जिरे टाकून घेते आणि एवढ्या मिरच्या टाकते। आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची। ह्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेते। हे वाटण झालेलं आहे आपलं रेडी। आता कढीला फोडणी मारणार आहे मी। तेल टाकते, 1.5 मग तेल टाकले। जिरे टाकून घेते, का तेल तापलेलं आहे। कढीपत्ता टाकते, हे जिरे आणि लसूणची पेस्ट आहे। अद्रक, हो का, मिरची टाकून घेत आहे। भाजलेली नाही, तेलामध्ये तळायची मिरची। मिरची भाजलेली आहे, त्याच्यामध्ये हळद टाकून घेते। थोडं अर्धा चमच धनिया पावडर आहे। बघा, इथे लागलेलं पाणी आहे, कढीचं टाकून घेते। मीठ टाकून घेते चवीनुसार। मग टाकलेलं आहे, उकळी आली की बंद करायचं गॅस। हे टाकून घ्यायचं, मसाला तर चव चांगली येते कढीला आपल्या। कोथिंबीर टाकून घेते आतमध्ये। हे का, भज्याचं पीठ लावणार आहे, भज्याची तयारी करणार आहे। त्यासाठी मी कांदा टाकलेला आहे अगोदर। यामध्ये मिरच्या टाकणार आहे। हे का, कोथिंबीर पण थोडीशी टाकते, नंतर वरून थोडी पिठामध्ये टाकणार आहे। आणि लसण आहे वाटून घेतलेला, हे टाकून घेते। थोडंसं तेल टाकलेलं आहे भज्याला, कारण पीठ लावता वेळेस आपल्याला असं नरम पीठ व्हावं म्हणून टाकतात। अर्धा चमचा आहे खायचा सोडा, नमक आहे चवीनुसार। याच्यामध्ये सगळं मिक्स आहे, कांदे, कोथिंबीर, मिरच्या, ओवा, जिरे सगळं टाकलेलं आहे। आपण मिक्स करून पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण तळून घेऊ। ओम नमः शिवाय। अशी भजी सोडायची तेलामध्ये। तेल छान तपलेलं आहे आपलं आणि थंड कढी झाली ना, मग त्यामध्ये सोडायची आपल्याला कढीमध्ये भजी। चमच्याने टाकते, तुम्ही हाताने पण सोडू शकता भजी। आता आपले भजी झालेले आहेत, काढून घेते कढईतले। असेच काढायचे, जास्त जर लाल काढले की थोडे करवट लागतात।
आता मी मिरच्या टाकलेल्या आहे. तुम्हाला खायचं त्याला आणि मिरची आणि भजी तयार आहे. भज्याची कढी रेडी आहे, बघू शकता तुम्ही. मस्त झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.